सर्व पालकांना नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण आहे परवाची एक घटना जी मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केली नव्हती, कारण आम्ही थोडंसं चेकिंग करत होतो. परवा मला CET सेलच्या जवळपास 5,000 विद्यार्थ्यांचा अचानक डाटा आला. कारण आम्ही आता पालकांकडून विद्यार्थ्यांकडून म्हणजे मला अननोन नंबरवरून येतात या सगळ्या गोष्टीची माहिती. तर अचानक मला 5,000 विद्यार्थ्यांची लिस्ट आली, एक्सेल सीटच आली. त्या एक्सेल सीटमध्ये मेरिट वाईज CETच्या विद्यार्थ्यांची नावं, त्यांचं ॲप्लिकेशन ID, त्याच्यानंतर त्यांचे फोन नंबर, ते कोणत्या डिस्ट्रिक्टमधले आहेत, त्यांचं पिनकोड आला आणि त्यांची ईमेल ID पण आली. अशी पूर्ण लिस्ट माझ्याकडे आली 5,000 विद्यार्थ्यांची जवळपास. आणि तेव्हा मी क्राईम ब्रँचमध्ये होतो. त्याच वेळेला मला एक ऑडिओ क्लिप पण आली 2 मिनिटाची. त्या ऑडिओ क्लिपमध्ये असं म्हटलं जातं आहे की तुला आम्ही 90 जेवढे पाहिजे तेवढं पर्सेंटाईल आणून देऊ, ज्याच्यामुळे तू कोणत्या पण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकशील आणि तितके मार्क मिळाल्यामुळे तुला स्कॉलरशिप पण मिळेल, तुझा फायदा होईल. फक्त आमची फीस तुला द्यावी लागेल, आमची फीस वेगळी, कॉलेजची फीस वेगळी राहील. आणि तुला काय नाही करायचं, तुला फक्त कम्प्युटरवर जाऊन बसायचं आहे आणि पेपर सोडवल्यासारखं करायचं आहे. आम्ही बॅकएंडने तुला सगळी मदत करू आणि तुला पर्सेंटाईल जेवढं पाहिजे तेवढं येईल. मग अशी ऑडिओ मी तिथल्या CET सेलच्या ऑफिसरला ऐकवली. त्यांना म्हणलं ही ऑडिओ क्लिप तुमच्याकडे देऊ का? तर त्यांनी नकार दिला. त्यांची काय इच्छा दिसली नाही ती घ्यायची. त्याच्यानंतर मग मी ती शीट पण दाखवली त्यांना, एक्सेल शीट पण दाखवली. त्या एक्सेल शीटमध्ये असे नंबर आहेत. म्हणलं ते कुठून आले मला हे कळावं, तुम्ही माहिती तर काढायची. ते म्हणले व्हाया कुठून तरी तुम्हाला मिळ लागेल ना. म्हणलं मग ते मी तपासायचं का? हे तुम्ही तपासावं ना. नाही म्हणले ते काय देऊ नका सध्या आम्हाला, तुम्ही CET सेलला जाऊन द्या म्हणे. मग मी CET सेलच्या ऑफिसला गेलो. CET सेलच्या ऑफिसला गेल्यावर त्यांनी अगोदर मला त्या भालेराव म्हणून आहेत तिथं त्यांना भेटायला सांगितलं. भालेरावांना मी ही सगळी गोष्ट सांगितली की आमच्याकडे असं ऑडिओ क्लिप पण आली आणि अशी एक लिस्ट आली. तर माझ्याकडे आलेली लिस्ट आणि तुमच्याकडे असणारी लिस्ट एकच आहे का, मला ही कन्फर्म करायची. मग ते म्हणले ते तसं आम्हाला पाठवता येणार नाही म्हणले तुम्हाला. मी म्हणलं माझ्याकडे आहे, माझ्या मोबाईलमध्ये, मोबाईल बाहेर ठेवलेला आहे. नाही म्हणे आम्हाला देऊच नका, ते तुम्ही बघा म्हणे, आमचा काही संबंध नाही, आमचा डाटा फार सिक्युअर असतो म्हणे आणि आमच्याकडचा डाटा दुसरीकडे कुठंच होत नाही. मी म्हणलं माझ्याकडे आली आहे. ते म्हणे तुमच्याकडे काय आली, कुठून आली, तुम्हाला जर सांगायचं असेल तर ते कमिशनर साहेबांना सांगा म्हणे, आयुक्तांना. मग मी आयुक्ताकडून गेलो. आयुक्ताकडे गेल्यानंतर आयुक्तांना सांगितलं की असं असं. त्यांनी मध्ये तर नाही बोलवलं मला, तेच बाहेर आले. बाहेर आल्यावर ते मला भेटले आणि भेटल्यावर मी त्यांना म्हणलं की अशी अशी लिस्ट आली माझ्याकडे 4-5 हजार विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर वगैरे वगैरे CET सेलचे. ते म्हणे असं शक्यच नाही, हे कॉन्सिलर वगैरे लोक असतात म्हणले, बाकीचे बाहेरचे जिथं हे नेट कॅफेवाले असतात त्यांच्याकडे हे मुलं फॉर्म भरतात. मी म्हटलं ठीक आहे, नेट कॅफेवाल्याकडून मोबाईल नंबरची आणि ॲड्रेसची लिस्ट येईल, ती कशी येईल, लिमिटेड येईल किंवा त्यांचे सगळ्यांचे रोल नंबर सारखे कसे येतील, रोल नंबर एका सिक्वेन्समध्ये कसे येतील, हे असं कसं काय कलेक्ट होईल? नाही म्हणे करतात लोक कलेक्ट म्हणे, काय नाही त्याचं. असं एकदम विचित्र पद्धतीचं उत्तर दिलं जातं. मग विचार करा पालकांनो, CET सेलमधल्या कुणीतरी माणसाने हा डाटा लीक केल्याशिवाय बाहेर पडतो का? असं कसं पडू शकेल? आणि यांच्या हातामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य आता पुढं कसं सिक्युअर राहील ते भविष्य? यांच्यावर ॲक्शन होणं गरजेचं आहे. सरदेसाईचा राजीनामा तुम्हाला मागवावा लागेल आणि इंजिनिअरिंगची प्रोसेस थांबवावी लागेल आणि ही प्रोसेस थांबवण्यासाठी सगळ्यांना रस्त्यावर यावं लागेल. ठीक आहे, बघा, विचार करा आणि याच्यावर रिॲक्ट व्हा.